कसं काय मित्रांनो, एक सेकंड. कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव म्हणजे एक सेकंड. कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव म्हणजे वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण असाच ब्लॉग चालू करूया बिकॉज मी चाललेलो आहे फिल्म सिटी मध्ये, गोरेगाव मध्ये चाललेलो आहे. आणि आज ऑफिस मध्ये मी आहे आजारी. नाही आजारी नाहीये, मी प्लॅन लिव्ह घेतली आज. प्लॅन्ड सांगितलंय मी की मी चाललोय माझी हेल्थ केअर अपॉइंटमेंट साठी. ओके, सो मला आलेलं रामायणच्या काय बोलतात, रामायणच्या काय, मी मगापासून 3 वेळा बोललो, रामायणच्या टीम कडनं इन्व्हाइट आलं आहे ते फिल्म सिटीमध्ये. मे बी काय इव्हेंट आहे वगैरे काय माहिती नाही, इंटरॅक्शन आहे की सगळं फिल्म सिटी फिरवणार आहे, दॅट आय डोंट नो. की रामायणच्या सेटवरती वगैरे जायचं आहे ते काहीच माहिती नाही आहे. आम्ही ब्लाइंड आहोत, टोटल ब्लाइंड आहोत आम्ही. सो म्हणून काय असं डोक्यामध्ये काय आयडियाच नाही आहे, काय असं एक्झिक्युशन पण नाही आहे की आम्ही तिकडे जाऊन रील करू, हे करू, ते करू, ते करू. सो म्हणून मग आता लगेच तयार होतो आणि तुम्हाला दाखवतो माझं सगळं डिटेल वगैरे सगळं करून झालेलं. मग मी 3 वेळा स्टार्टिंग पासून आणि हे पण सगळं काढलं, ते ट्राय करत होतो मी. सो आता लगेच मी तयार होतो आणि तुम्हाला लगेच भेटतो. मस्तपैकी तयार झालेलो आहे. सर्वात पहिले मी तयार झालेलो आहे, बाकी सगळे अजून झोपा काढत आहे. मस्तपैकी हा बघा दिसतोय, मी लास्ट टाइम मी हा बर्थडेच्या दिवशी घेतलेला. दिस इज माय बर्थडे गिफ्ट. आणि मला असं वाटलं की मी ह्याच्यामध्ये मी दिसणार आहे जेठालाल, बट मी जेठालाल नाही दिसत आहे. फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन, हे बघा किती भारी दिसते. आणि मी खाली असा फ्लोई घातलाय की ह्याच्या खाली मॅच करताय, आणि ह्याच्या खाली मॅचिंग काय बोलतात, हे आहे. सो मग आता मी काय करू, आता मी त्यांना जायचो भेटायला. शिवानी आणि चेतन पण आलेले आहेत, इनसेपरेबल जर्नी. सो त्यांच्याशी मी पहिल्यांदा भेटेल माझ्या ब्लॉग मध्ये. नाही, मी भेटलोय अगोदर. ओके, सो आता बघू कसं चालला आपला ब्लॉग. मी ट्राय करणार आहे एकदम खतरनाक आणि एकदम मस्तपैकी करायचा. आता मी काय रील्स शूट करून घेतो आणि लगेचच आपण भेटूया त्यांच्या सोबत. 2000 years later. मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की मी आज सगळ्या लोकांना भेटणार आहे, एक एक करून दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळे मस्त रेडी झालेले आहेत. आणि माझ्या चॅनल वरती सेकंड टाइम इनसेपरेबल जर्नी इज हिअर. खूप दिवस झाले ना. दॅट इज मंचेकर ब्लॉग. येस, ह्याने मला नाव दिलेलं आहे यंगेस्ट मंचेकर. आणि शी इज दी ओल्डेस्ट. घरी येणार तो. काय एल्डर. मी तुझ्या घरी येणार होतो आणि मम्मी समोर मारणार होतो की यंगेस्ट मंचेकर, आणि मम्मीला यंगेस्ट म्हणणार होतो. हो बरोबर आहे, दॅट इज व्हेरी मम्मी ट्रू. भेटलीच नाही. मम्मीला यंगेस्ट म्हणणार होतो. हे बघा, आम्ही दादासाहेब फाळके चित्रनगरीला पोहोचलेलो आहे. आता आम्ही इथे थांबलेलो आहे, माहिती नाही कशासाठी. आम्हाला पॉइंट तिकडे दिलेला, बट आम्ही इथे आता थांबलोय. दिस इज मठाधिकारी. यश मंचेकर ऑल्सो. आठवत आहे का? अरे 2 रील्स मध्ये यश मंचेकर होता हा. खरं? हो, आम्ही ते मूवी प्रीमियरला गेलो, त्याच्यामध्ये यश मंचेकर नाव लिहिलेलं. सो आता बघू, आम्ही खूप लवकर आलो, आम्ही अर्धा तास लवकर आलो आहे, कारण की पहिल्याच इव्हेंटला, अशा इव्हेंटला लेट नाही झालं पाहिजे. दॅट इज वाय. आता बघू पुढे कसं होतं ते. येस, आता रणबीर कपूरचा फोन आलेला, तो बोला की जरा अर्धा तास लेट होईल. दॅट इज वाय. आता मागापासून इकडनं सगळे हे चालू होते. एक ऍक्टर गेला, तुम्हाला माहितीये, चड्डी गँगचा हिरो होता. हिरो ना, चड्डी गँगचा तो तिच्या बायकोचा नवरा, तो त्याच्या बहिणीच्या बायकोचा नवरा होता, तो आता तिकडनं गेला. आता आम्ही इथे असंच थांबलोय, बघू किती वेळ लागतोय, कोण येतंय की नाही येत. आता 2 गाड्या आमच्या समोरून गेला आणि आम्हाला 1 तास झाला आहे, आम्ही इकडेच उभे आहे. मला काय अजूनपर्यंत पाण्याची बाटली घेऊन येऊ का? एवढा टाइम होतोय ना, एवढा टाइम. आतमध्ये इव्हेंट चालू पण झाला असेल. इव्हेंट चालू झालाय guys, आणि आम्ही म्हणजे basically आपण इव्हेंटला लेटच झालोय. येस, ते बोलतात ना, डेस्टिनी इट इज दॅट. येस, आम्ही लास्ट टाइम लोकमतला इव्हेंटला पण आम्ही असंच लेट झालेलो आणि पाठी बसलो. ते ऍक्च्युअली लेट आज पण झालं येत होतं. होणार आहे. ते ऍक्च्युअली लेट झालं होतं, पण आज आपण लवकर आलोय. 1 तास नियती का खेळ, 1 तास लवकर नियती का आलो. खेळ. येस, आता बघू त्याने बस अरेंज केली. हा जो मागे माणूस उभा आहे त्याच्याने, तो उभा आहे ना. अरे गेला, गायब झाला. सॉरी, गायब झाला तो माणूस. भेटतो नंतर आता तुम्हाला लगेच. ही बघा, ही आमची गाडी आलेली आहे. काय वाटतं तुला, या गाडीमध्ये जायला पाहिजे की नाही? सीट्स बघून तर मला असं वाटलं की कमाल जुनी गाडी आहे. सगळे क्रिएटर्स आता इकडे, आम्ही जे बाकीचे क्रिएटर्स राहिलेले ते सगळ्यांना आता घेऊन चाललेत. फुल असा एक्सपिरियन्स आहे की आपण गावाला जातो. मी आता तेच बोलत होतो की गावाला चाललोय असं वाटतंय.
सो आता सगळा इव्हेंट झालेला आहे. आम्ही टीजर पण बघितलं अँड रामाचं इंट्रोडक्शनही बघितलं. हे बघा हा आहे तो पोस्टर. आम्ही यशही भेटलो, आम्ही रणबीरशीही भेटलो. यशनं तर सगळ्यांसोबत फोटोज वगैरे काढले. तेव्हा आम्हाला व्हिडिओज वगैरे करणं अलाउड नव्हतं. ते आता सगळे फोटोज वगैरे आम्हाला भेटतील तेव्हा मी याच्यामध्ये फोटोजमध्ये सगळे मेन्शन वगैरे करेल. बाकी आम्हाला वेगळ्या थिएटरमध्येही घेऊन गेले. तिकडे गेल्याच्या नंतर इट वॉज ॲक्च्युली आम्हाला असं पर्सनल थिएटरमध्ये जाऊन 3D मध्ये ट्रेलर दाखवलं, टीजर दाखवलं, रामाचं इंट्रोडक्शन दाखवलं. आणि रामाचं इंट्रोडक्शन सोबत त्याच्याहून जास्त आम्हाला VFX कसं केलं, बॅक बिहाइंड द सीन्स वगैरे सगळे कसे फिल्म शूट झालेलं ते सगळंही केलं. बाकी ॲक्च्युली इट वॉज रिअली असं समजण्यासारखं खूप चांगली गोष्ट होती. बाकी आता बघा सगळे मस्तपैकी फोटोज वगैरे काढतात. बाकी सगळे क्रिएटर्स वगैरे भेटतात. व्हिडिओ बनवत बसले. हे पण इकडे फोटोज वगैरे काढतायत. मी पण आता काहीतरी व्हिडिओज वगैरे सगळे करतोय. बाकी भरपूर काय काय क्रिएटर्स वगैरे आहेत तिकडे. आम्ही तिकडे बसलेलो सगळे मांडी घालून. भरपूर मजा आली तिकडे. आम्ही गेलो होतो भरपूर. किती आम्ही गेलो होतो 10 वाजता. आता वाजले आहेत 5. एवढे वेळ आम्ही आतमध्येच होतो आणि विदाउट इव्हन फोन्स. म्हणजे बिग बॉस आमची प्रॅक्टिस झालेली आहे. आणि आता तेच तुम्हाला सांगायचं होतं की आतमध्ये आम्ही यशशी पण इंटरॅक्ट केलं, रवी दुबेशी इंटरॅक्ट केलं, आपला जमाई राजा अँड रणबीर कपूरशी पण इंटरॅक्ट केलं. सगळ्यांनी खूप मस्तपैकी सगळ्यांसोबत फोटोज वगैरे काढले. यशने तर सगळ्यांसोबत सिंगल फोटोज काढले. तो बोलला पण की माझं काम आहे, मी सगळ्यांसोबत वगैरे फोटोज वगैरे काढणार. किती चांगला ॲटिट्यूड होता त्याचा. आणि बाकी आम्हाला भरपूर सारे फोटोज, बिहाइंड द सीन्स हे सगळे गोष्टी झाली. आणि खायला पण होतं. सो खूप मजा आली. आता बाकी सगळे आम्ही रील्स वगैरे सगळेही आम्ही ते बनवतो आहे. सगळ्यांनी मस्तपैकी तुमचा कॉन्टेंट झाला. तुमचा कॉन्टेंट झाला. हो बस आपली गेली तर आपल्याला इकडे थांबावं लागेल. खूप मस्त इव्हेंट झालेला आहे. बस गेली ना तर मग आपल्याला पैदल जाऊ. कॅब मस्त इव्हेंट झालेला आहे. खूप मजा आली. सगळ्यांनी आपापले कॉन्टेंटही क्रिएट केले. आता आम्ही परत चाललेलो आहे आमच्या घरी. आणि घरी जाऊन आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. मध्ये केला तर ठीक आहे, घरी जाऊन आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. भरपूर आम्हाला गरम होत आहे. प्रचंड गरमी. यांच्याकडे एक चॅलेंज आहे. 9 मिनिटात आम्हाला सगळ्यांना द्यायचं. 9 मिनिटात आमचा 9 मिनिट में कॅब आने वाले हमारा फेवरेट ऍक्टिव्हिटी आहे. चॅलेंज ऍक्सेप्ट केलेला आहे. काय हे दादा म्हणलेले आहेत 9 मिनिटात सगळ्यांना नारळ पाणी पाजणारे ते. श्योर श्योर आहे ना आप? श्योर नाही रखते आप? श्योर नाही. त्यांच्याकडे नाहीये पण ते भरचूक हो नारळ जाएगा ना, पाणी भरचूक हो जाएगा इसलिए. सगळं इव्हेंटच्या नंतर चहा पाणी सगळं झालेलं आहे. मी बिस्किट, हे खूप भारी बिस्किट आहे. फक्त आणि फक्त हिने दिलेलं आहे. नेहाला फॉर द फर्स्ट टाइम एव्हर मी भेटत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. काय बोलत होता? गौरांनी काय काय खाल्लं? एक तर त्यांनी वहिनी हा त्याला जादू नेहा दीदी. हा दीदी बरोबर. शिवानी दीदी नेहा दीदी. हा शिवानी वहिनी, नेहा वहिनी. येस नेहा वहिनी. हा मला पण तेच वाटतं. आता चालू केलंय चांगलं कंटेंट. माझे केस सिल्की आहेत माझे. हा थँक्यू सो मच. होय हळू. हिने ऍक्च्युली मला एक व्हिडिओ दिलेली, मी अजून केली नाही. बिझी गाय आहे. बिझी गाय. मी आता त्या दिवशी तुझी व्हिडिओ बघत होतो की आता करू की नको करू. म्हणून आल्याला पहिला बोललो की तुझी व्हिडिओ नाही झाली. चाललो आता आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर खायला. हा
तू तर आता खाल्लाय ना बाबा नीलोफर कॅफेचे बिस्किट पण हा बिस्किट ऍक्च्युली खूप भारी होता. नंतर चाय ते बिस्किट त्याचं काय एक नंबर आहे तू असताना शिवानी वहिनीकडनं ऐका. ए वहिनी नको म्हणू यार. हॅलो 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 ये ये ट्राय करतो हिला हात लावायचा बट ही हात लावून नाही देते. घाबरलेली ती. हिने मला हात लावून दिला. हात लावून दिला हिने मला. आणि या नेहाच्या मम्मी आहेत. खूप माझ्यासोबत चांगलं मस्तपैकी बोलणं झालं यांच्यासोबत. मला खूप मजा आली यांच्यासोबत आणि यांची चहा मस्त होती. त्याच्यानंतर मी शुगर ऍड केली काकू यायची. तुम्ही सगळे करत एकदा या. पण नॉनव्हेज खाताय का तुम्ही? कारण मी ते आम्ही तिघं व्हेज. मस्त मस्त. मी पण आम्ही तिघं व्हेज. हा. आम्ही तिघं. तो माझा पण आहे ना. माझा पण आहे. Yes. तू ह्याला करणार होता. मी तिला हात लावला. हो तिने तेच. पहिला वास घेतला 5 मिनिटं आणि मग हात लावून दिला तिने स्वतः. ठीक आहे. गावात तिला पहिला वास गेला ते. मी मस्तपैकी वास घेऊन दिलेला. अरे फक्त लोक आली म्हणून गेली इंट्रोवर्ट आहे ती. इंट्रोवर्ट आहे. त्याला काकी इनडायरेक्टली सांगतायत नेक्स्ट टाइम बायको सोबत दादा नेक्स्ट इयर बोलला तो तसं का नेक्स्ट इयर बोलला का रे? बोलत होता मे बी मला असं वाटलं. तिकडे ना आजच्या पण इव्हेंटला सगळ्यांनी विचारलं तुझ्या पाहिजे तसं काही इच्छा पूर्ण होऊ दे. छान तुला मस्त पार्टनर भेटू दे. अरे त्याला भेटली का गो नाही अरे या शेतकरी नाही बोलतोय. नाही आज बोलतोय. इव्हेंट मध्ये विचारलं कोण कोण सिंगल मला इंटरॅक्ट नव्हतं करायचं म्हणून. भाई तुझी हाईट केवढी मोठी आहे. स्पेसिफिकली सांगून ना तुझे. मग नंतर घरी मस्तपैकी टाइमपास करून चहा वगैरे पिऊन आम्ही विचार केला की चला जाऊया डिनरला. आणि डिनर आम्ही केलं का साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये. मग नंतर वॉक केला, व्लॉग केला आणि मस्तपैकी एकमेकांची स्टोरीज. आणि मग अचानकपैकी विचार आला की चला जाऊया लेट नाईट मूवीजला. आणि 12 वाजता आमची मूवी होती ऑब्सेशन नावाची, जी की होती एकदम बेस्ट. तुम्ही नक्की जाऊन बघा. मी तुम्हाला रिव्ह्यू देतो ह्याच्याबद्दल. कसा वाटला पिक्चर? कसा वाटला तुला? कसा वाटला? हा सायको भारी होता ना खूप पिक्चर. खूप अमेझिंग मूवी होता ऑब्सेशन नावाचा. खूप दिवसापासून व्हायरल होता पण तो मूवी मला खूप बघायची इच्छा होती. आता पण तुम्ही आवाज ऐकू शकतात. अमेझिंग स्टोरी होती आणि ॲक्च्युली म्हणजे असं वाटलंच ना मला झोप आलेली पहिला खूप. पूर्ण मूवी एवढं टकलावून बघत होतो की झोपच उडाली माझी. खूप अमेझिंग मूवी होता. सगळ्यांना खूप आवडला. अजून पण आवाज होतो बघा. तिचं ऍक्च्युअल ऑब्सेशन रिअल दिसत होतं त्या पिक्चरमध्ये. आणि तुम्ही नक्की जा बघायला जर तुम्ही गेला नसाल तर. काल आम्ही घरी आलो रात्री 3 वाजता. आणि 3 वाजता आल्याच्यानंतर मी दिदी आणि यशच्याच घरी झोपून गेलो. आणि मग त्याच्यानंतर मी सकाळी लवकर उठलो आणि मी विचार केलेला की चला वर्क फ्रॉम होम करतो. शिवानी आणि चेतन पण वर्क फ्रॉम होम करत होते. तर मी विचार केला की मी पण करतो. बट नंतर माझ्या डोक्यात असा विचार आला की खूप दिवस अगोदरच आता आपण भांडलेलो आहे ऑफिसमध्ये, मग आपण वर्क फ्रॉम होम नाही घेतलं पाहिजे. आणि माझे हेड पण आलेले, मग मला जावं लागलं. आणि मी गेलो ऑफिसमध्ये आणि मग माझं भरपूर डोकं दुखायला लागलं. म्हणजे आता ज्या लोकांशी भांडलो त्या लोकांना परत बघितलं ते माझं डोकं दुखायलाच लागतं. आणि एवढं डोकं दुखत होतं की मला कंट्रोलच नव्हतं होत. मग मी घेतला आहे आज हाफ डे. आणि म्हणून मी घरी आल्याला माझी परत रील बनवत होतो. हे आता असं सगळं पहिलं फेस कव्हर केलेलं आणि हे आता असं सगळं करावं लागतंय मला. सो ते सगळं आता कारण की ब्रँड अप्रूव्ह नाही करत. तुम्हाला वाटत असेल इट इज इझी बट इट इज नॉट. मला एवढं सगळं घाईघाईमध्ये आता सगळं करावं लागेल कारण की आजच व्हिडिओ अपलोड करायचे आहे. सो मी आता विचार केला की चला आता आपला हाफ डे चांगला जा. अरे मी तुम्हाला सांगितलंच नाही, इव्हेंट खूप मस्त झाला. फक्त मला एक गोष्ट कळली नाही की तुम्ही आम्हाला लोकांना बोलवलेलं बट आम्हाला फोन्सच दिले नाही हातामध्ये. मग आम्ही आतमध्ये शूट कसा करणार? तसं ठीक आहे, रणबीर कपूर सोबत वगैरे काय शूट करता नाही आलं, काय व्हिडिओ वगैरे मध्ये घेता नाही आलं. पण त्यांच्यासोबत मला फोटोज वगैरे काढायला भेटले. यश सोबत सिंगल फोटो काढायला भेटला, ते तर तुम्हाला सांगितली स्टोरी. बाकी अख्खा इव्हेंट तर खूपच अमेझिंग होता. आणि ते मूवी जे आहे तर आम्हाला टीझर वगैरे दाखवलं. आणि रामाचं आम्हाला टीझर दाखवलं की राम कसा दाखवणार आहेत ती लोक. तर ते सगळं खूप अमेझिंग होतं. उत्सुकता राहील दिवाळीला जाण्यासाठी रामायण पिक्चर बघायला. सो आता मी विचार करतो की लगेच आता ब्रँड जेव्हा अप्रूव्ह करता आहे माझी रील, तर त्याच्यानंतर मी लगेच जातो दिदी आणि यशा घरी. कारण की शिवानी आणि चेतन अजून पण तिकडेच वर्क फ्रॉम होम करत आहेत. दॅट इज वाय.
सो आता दीदीच्या घरी आलो, सगळे व्लॉग करतायत, नाही व्लॉग नाही करत आहेत, सगळे आपापले ब्रँड रील बनवतात. मी पण ब्रँड रील करून आलो, माझी अजूनही अप्रूव्ह झालेली नाही आहे म्हणून मला डिले झालेला आहे अपलोड करायला. आता मी असं डिरेक्टर बनलेलो आहे, तो व्लॉग बनवतोय, तो रील बनवतोय, तर मी त्याला हेल्प करतो आहे आणि बाहेर सगळे आपापले रील्स बनवतो, मी तुम्हाला दाखवतो.